आमचे हरिभाऊ म्हणाले, काय तू सारखी सारखी त्या गुग्गी आणि ब्रँडोच्या गोष्टी सांगतेस? माझी हरीची पोपटपंची गोष्ट लिहिली असती सांग की, वाचून दाखव की आज मुलांना. बर, तर मग आज हरीची पोपटपंचीच वाचून दाखवते. त्या दिवशी दुपारी राधा तिच्या आजीबरोबर जेवायला बसली होती. राधाचे आई वडील कामावर गेले होते, त्यामुळे राधा आजीबरोबर आनंदात होती. तिची आजी तिला जेवताना गोष्ट सांगायची आणि मुख्य म्हणजे ती पालक, मेथी अशा भाज्या खायची बळजबरी करत नसे. आज तर आजीने राधासाठी तिच्या आवडीची बटाट्याची भाजी आणि कोलंबीचं कालवण केलं होतं. मस्त, आज मी खूप जेवणार असं ओरडत ती आजी सांगत असलेली गोष्ट ऐकू लागली. आजीच्या चेहऱ्यावरचं स्मितहास्य बघून गोष्टीचा रोख मजेशीर असणार असं राधाच्या लक्षात आलंच. आज मी तुला तुझे बाबा आणि मिनी आत्या लहान असताना घडलेली गोष्ट सांगणार आहे बरं का, आजी म्हणाली. तुझ्या आजोबांना प्राणी पक्षी यांची खूप आवड होती. आमच्याकडे एक लहान मत्स्यालयही होतं आणि त्यांना कुत्रा पाळायचा होता, पण मी स्पष्ट नाही म्हणून सांगितलं. पण का, मी मध्येच विचारलं. सांगते ग, कुत्रा 10-12 वर्षच जगतो. तो गेला की सबंध घर दुःखी होतं. लहान मुलांना तर ते पचवणं खूपच कठीण जातं. असं मी म्हटलं की ते एकदम गंभीर होऊन म्हणायचे, मरण हे कोणाला चुकत नसतं. जे जन्माला येतं त्याला मरणही अटळ आहेच. मुलांनी ते अनुभवायला पाहिजे, त्यातूनच ते खंबीर बनतील. पुढे आजी म्हणाली, एक दिवस तुझे आजोबा थोडे वेगळ्याच मूडमध्ये होते. म्हणाले, मी हिरवे निळे लवबर्ड्स आणायला जातोय. मी त्यांच्याकडे रागाने पूर्ण दुर्लक्ष केलं. आजी म्हणाले, आजी तू ठेवायला पाहिजे होतेस त्यांना, मला खूप आवडतात लवबर्ड्स. मी म्हणालेच, हो पण मी तेव्हा जन्मलेच नव्हते. त्या दिवशी तुझ्या बाबांचा वाढदिवस होता, आजी सांगू लागली. आजोबा अशोकला आणि मिनीला घेऊन पेट शॉपमध्ये गेले. अशोकला हवा होता पोपट आणि मिनीला हवे होते लवबर्ड्स. पण वाढदिवस अशोकचा होता, त्यामुळे आजोबांनी पोपटच आणला. दुकानदाराने आजोबांना सांगितलं की तो पोपट खूप बोलका आणि नकला करणार आहे, कधी कधी छान तानाही मारतो. जेव्हा सगळी फलटण घरी आली तेव्हा मी कपाळावर हातच मारला. काय ग आजी, तू इतकी चांगली आजी आहेस, मग तुला प्राणी पक्षी कसे नाही आवडत, मी विचारलं. तसं नाही ग, मला खूप कामं असायची, त्यात पोपटाची कामं, कसं जमणार होतं सगळं, आजी म्हणाली. आजोबांनी त्या पोपटाचा पिंजरा टांगला व्हरांड्यात. तेव्हा व्हरांड्याला ग्रिल नव्हतं, मोकळाच होता. आजोबांचं म्हणणं पडलं, बसेल पोपट आकाश बघत, आल्या गेल्याला बघत, त्याला बंदिस्त नाही वाटणार तिथून. आजी त्याचं नाव काय ठेवलं ग, मी विचारलं. बाई बाई बाई, त्यावरून केवढा वाद झाला. कोण म्हणालं विठू, अशोक म्हणाला मिठू, पण आजोबांनी त्याचं नाव हरी ठेवलं. आता का म्हणून विचारू नकोस हा. आजोबा म्हणाले की हो म्हणायचं. हरी म्हटलं की देवाचं नाव घेतलं जातं आपोआप, म्हणून असेल कदाचित. हरी केव्हा एकदा बोलतो गातो असं झालं होतं सगळ्यांना, पण हरी काही तोंडातून ब्र काढत नव्हता. मी एकदा म्हटलं, त्याला काय फुकटचं खायला मिळतंय, त्यामुळे नुसतं आळशी झालाय, बोलायला नको का गायला नको. यावर आजोबा मलाच रागवले. हरी त्यामुळे माझ्याकडे कर्कश करून आवाज काढून खडूसपणे बघायचा. आजोबा म्हणाले, अरे त्याला जरा आपलंसं करून घ्या आधी, बोलायलाच तो, वेळ द्या त्याला थोडा, तो कसा खातो कसा बघतो याचं निरीक्षण करा की जरा. हरीला मिरची खायला दिली की पुष्कळदा तो खाली टाकायचा की आजोबा पडली असं म्हणायचे. हरी मान वाकडी करून ती उचलायचा. एक दिवस आजोबा ऑफिसला गेले होते. छोटा अशोक शाळेत गेला होता. मीनू लहानच होती.
दुपारी जेवण उरकून मी आणि मिनी जरा झोपलो होतो. माझा डोळा लागला आणि बाईसाहेब केव्हा उठल्या मला कळलंच नाही. झोपेत मला कर्कश आवाजात पडली 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 असं ऐकू आलं आणि मी उठले. बघते तो काय, मिनी जागेवर नव्हती. बाप रे, आत्या पडली होती? मी घाबरूनच विचारले. हरीचा पिंजऱ्यात नुसता थैथयाट चालला होता आणि तोंडाने पडली पडलीचा घोष चालू होता. आसपास मिनी नव्हतीच. माझ्या काळजाचं नुसतं पाणी पाणी झालं. सगळीकडे तोंडाला लावायची पावडर सांडली होती. मिनुटलीने आसपास कोणी नाही असं पाहून पावडर लावायला पावडरचा डबा घेतलेला होता. मी धावतच वरांड्यात गेले. हरीचा पडली पडली घोष कर्कश आवाजात चालूच होता. व्हरांड्यातून मी खाली पाहिलं तर काय, मला नको सांगूस, आत्याला खूप लागलं असणार. मी ऐकतानाही रडायला लागले. आजी मला जवळ घेऊन पुढे सांगू लागली, मिनी खाली उभ्या असलेल्या ट्रकमध्ये भरलेल्या गाद्यांवर पडली होती. मी धावत खाली जाऊन माझ्या मिनुटलीला उचलली आणि तिचे पापे घेत रडत रडत वर घरी आले. आजी, तू देवाचे आभार मानलेस की नाही? तो ट्रक मिनी सकट निघून गेला असता तर? मी विचारलेच. अगं, देवाचे तर आभार मानलेच, पण हरीचेही मानले बरं का, आजी म्हणाली. पिंजऱ्यात हरी फडफडाट करत पडली 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 म्हणत होता. मी त्याच्याजवळ जाऊन त्याला म्हणाले, वाचली 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 म्हण रे बाबा, तुझ्याचमुळे वाचली रे माझी मिनू. घरभर सगळीकडे फेस पावडर सांडलेली होती. चेहऱ्याला लावायचा स्नोही मिनीने तोंडाला फासला होता. माझा डोळा लागलेला पाहून मिनुटलीने हे सर्व उद्योग केले होते असं लक्षात आलं माझ्या. ते उद्योग करून ती हरीच्या पिंजऱ्याच्या खाली ठेवलेल्या टेबलावर चढून हरीला भेटायला गेली आणि खाली पडली, पण हरीमुळे वाचली. त्या दिवसापासून हरीने पडली पडलीचा घोष लावला. सगळे शेजारी कंटाळले. म्हणाले, अहो, याला दुसरं काहीतरी शिकवा ना, काय हे सारखं सारखं पडली 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 करतो. आजी, तो काय काय बोलायला शिकला ग? काही नाही, पण तरीही मी हरीवर त्यापुढे खूप प्रेम केलं. का सांग बरं? कारण त्याने तुझ्या मिनुटलीला वाचवलं होतं. मी आणणारच एक पोपट असे म्हणत मी पळाले.